नमस्कार, मी स्नेहल कातळकर। आपण आज जो इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून आज आपण शेतीवर जो एक मक्याच्या शेतावर आपण रिझल्ट काढलेला आहे, त्या रिझल्ट संदर्भात आपण ज्यांच्या शेतामध्ये आलोय तर त्यांच्याच माध्यमातून आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने रिझल्ट आलाय। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव मयुरेश रमेश गेंड, राहणार सौंदर्य, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। ओके, तुम्ही ह्याच्या अगोदर जी शेती करत होतात मक्याची असेल तर त्या मक्याच्या शेतावर तुमचा मिनिमम प्लांट जो आहे आत्ताच्या स्टेजला 15 दिवसांनी कितपत असायचा ह्या प्लांट नुसार? ह्या प्लांट नुसार तो शक्यतो कमरेपर्यंतच असायचा, पण आता ग्रो मॅजिकची फवारणी केल्यापासून याची वाढ चांगली मजबूती डोक्यापर्यंत आहे। ओके, अरे एका प्लांटला किती कणस असायचे रेग्युलरचे? रेग्युलरला असायची 2, पण आता आमच्या इथे काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 4 पण आहेत। ओके, आपण बघू शकता इथे हा एक, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, आणि तू खालून अजून एक येतोय। 4 आहेत व 1 2 3 आणि अजून इथून चौथा खालून येतोय। ओके, आणि फवारणी ही केलेत ते किती दिवसात तुम्ही केलेत फवारणी, आणि कुठल्या प्रोडक्टची मेन फवारणी केलेत? मेन फवारणी ग्रो मॅजिकची, त्याच्यानंतर त्याच्यासोबत एमआय स्प्रे स्टिकर याची फवारणी केली 2 वेळा, 15-15 दिवसांच्या गॅपने। ओके, मस्त। आणि खर्च किती आलाय तुम्हाला? याला टोटल खर्च आला माझा 2000 रुपये। किती एकरला? 1.25 एकरला। बर, मस्त। जसं ही इंडिया ॲग्रोची कमाल आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळण्याची एक चांगल्या पद्धतीने इंडिया ॲग्रो आपल्याला एक उत्तम असा रिझल्ट देत आहे। तर तुम्ही जे अगोदरची केमिकलची फवारणी करत होता तर त्याचा पूर्ण एकराचा खर्च किती यायचा? त्याचा एकराचा खर्च म्हणायला गेलं तर 8-9 हजार पर्यंत जायचा, कारण की ती आळी यायची मकेवर, परत गवत यायचं, त्याची उंची वाढण्यासाठी 8-9 हजार पर्यंत खर्च नक्कीच जायचा। ओके, आणि आताचा हा अग्रो मॅजिकचा जो खर्च आहे खर्च तो आता किती येतो? तो आतापर्यंत फक्त आम्हाला एकरमध्ये 2-2.5 हजार पर्यंत आलाय। मस्त। म्हणजेच आपण केमिकलची जी फवारणी करतो त्याचा खर्च जास्त, आणि जे ऑर्गॅनिक आपण करतो इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून खर्च पण कमी आणि उत्पादन पण जास्त आपल्याला दाखवत आहे, आणि हे शेतकऱ्यासाठी खूप गरजेचं आहे।